नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज किचन अँड व्लॉग्स। तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला झटपट बनणारी अशी पापडाची चटणी दाखवणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, ही झटपट बनणारी पापडची चटणीची रेसिपी आता तुम्हाला शेअर करते। तर मैत्रिणींनो, मी इथे 3 पापड घेऊन घेतलेले आहेत आणि त्यांना भाजून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घेणार आहे। त्यानंतर इथे आपल्याला मिक्सर लागणार आहे, म्हणून मी इथे मिक्सरचा जार घेऊन घेतलेला आहे। त्यानंतर इथे आपल्याला आता कढीपत्ता लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे कोथिंबीर लागणार आहे। त्यानंतर इथे खोबरं घेणार आहोत आपण आणि हा दाण्यांचा कूट आहे। त्यानंतर इथे लसूण घेतलेले आहेत आणि हा आहे काश्मीरी लाल तिखट, हे आहे आपलं नॉर्मल लाल तिखट आणि हे आहे आमचूर पावडर। तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घेतला तरीही चालेल। आणि इथे मी आता जिरं घेऊन घेतलेलं आहे, कारण मी मगाशी विसरले होते जिरं घ्यायचं। तर आता इथे मी 1 चमचा जिरं पण घेतलेलं आहे। चला तर मग आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर इथे आपल्याला आपला मिक्सरचा जार घेऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पापड टाकून घ्यायचा आपल्याला। चुरा करून इथे आपल्याला तिन्ही पापड यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता पापड इथे टाकून झालेला आहे। त्यानंतर आपण इथे एक एक करून सगळी सामग्री यामध्ये टाकून घ्यायची आहे। जी इथे आपण काढून ठेवलेली आहे ती सर्व आपण यामध्ये एक एक करून टाकून घेणार आहोत। तर आता इथे एक एक करून आपण सर्व सामग्री यामध्ये टाकून घेतलेलं आहे, सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याला मिक्सरला लावून घेऊया आणि मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर आता मी तुम्हाला इथे दाखवते आपली ही पापडाची झटपट बनणारी चटणी इथे बनवून रेडी आहे। तर अशा प्रकारे आपल्या पापडाची झटपट बनणारी चटणी बनवून रेडी झालेली आहे। खाण्यासाठी एकदम चविष्ट आणि टेस्टी अशी आहे। ही चटणी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातसोबत देखील खाऊ शकता। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप धन्यवाद। परत भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत।